जिथं जिथं काही किरकोळ जागा सोडल्या, किरकोळ महापालिका, तर सगळीकडेच महायुतीचाच महापौर होणार आहे. बरं मुंबईमध्ये स्पेसिफिकली महापौर कोणाचा होणार आहे? शिवसेनेचा होणार की भाजपचा? महायुतीचा. नाही, तुम्ही अडीच वर्ष दावा करतायत असं अशा बातम्या देखील समोर आल्या आहेत. तुम्हीच प्रश्न विचारताय, तुम्हीच उत्तर देताय. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही. महापौर हा महायुतीचा होईल. मॅन्डेट महायुतीला दिलेला आहे आणि त्याचा सन्मान करणारे, आदर करणारे आम्ही आहोत. बरं. आणि विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक ही लढवलेली आहे. बरं तिकडे संजय राऊत यांनी म्हटलं की सर्व दारं आमच्यासाठी खुली आहेत आणि ठाकरेंची फडणवीसांसोबत चर्चा झाल्याची देखील संभावना समोर आलेली आहे. त्याबाबत काय मत? तुमच्याच चॅनलवर प्रश्न, तुमच्याच चॅनलवर उत्तर मी सांगतो तुम्हाला. आमचं पूर्ण बहुमत आहे शिवसेना भाजपाचं. त्यामुळे लोकांनी शिवसेना भाजप महायुतीला स्वीकारलंय, डेव्हलपमेंटला स्वीकारलेलं आहे आणि भावनिक मुद्द्यांना नाकारलेला आहे, अँटी डेव्हलपमेंट विचाराला नाकारलेला आहे. त्यामुळे महायुतीचाच महापौर होणार. कोणी किती गिरे तो बी टांग उपर असा जो काही प्रकार चालू आहे त्याला माझं हे उत्तर आहे. महायुतीला मॅन्डेट मुंबईकरांनी दिलंय आणि महायुतीचा महापौर मुंबईत होणार. बरं, दुसरा प्रश्न, आता कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप सोबत तुम्ही येऊन सत्ता स्थापन करणार आहात का आणि त्यात कुणाचा महापौर होणार? कल्याण डोंबिवलीमध्ये आम्ही एकत्र निवडणूक लढवलोय. त्या ठिकाणी देखील आम्ही ठाण्यामध्ये, कल्याण डोंबिवलीमध्ये, उल्हासनगरमध्ये, भिवंडीमध्ये आम्ही एकत्र निवडणूक लढवलेली आहे युती म्हणून. त्यामुळे महायुतीचाच महापौर तिकडे होणार. आणि पुढे हेही सांगतो, काही 3-4 महापालिका सोडल्या तर सगळीकडे महापालिकांमध्ये महायुतीचाच महापौर होईल. बरं ठाण्यामध्ये